ही दृश्य थेट मंचरमधली आहेत। मंचरमधली दृश्य आपण पाहतोय जिथे शेतकऱ्यांचा मोर्चा निघालेला होता। मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी झाले होते। आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतात। हे मोठ्या संख्येने हे आंदोलक आहेत। आमदार रोहित पवार असतील, खासदार निलेश लंके असतील, यांच्या समवेत ते आता रस्त्यावरती पुन्हा उतरताना एकंदरीत पाहायला मिळतं। ते रस्ता बंद करण्याची भूमिका खरं तर या आंदोलनकर्त्याची दिसून येतात। या बसण्यासाठी पुढे येताना पाहायला मिळतात। जर आपण पाहिलं तर पुणे नाशिक महामार्गावरती पोलिसांचाही तेवढाच तगडा बंदोबस्त आहे। आमदार रोहित पवारांना पोलिसांकडून धरपकड केली जाते, धक्काबुक्की केली जाते आणि त्यानंतर खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतात। धक्काबुक्की ही सुरू आहे। पोलीस हे संपूर्ण जे आंदोलक आहेत त्यांना बाजूला घेण्याचा प्रयत्न करतात आहेत, बाजूला खरं तर धक्काबुक्की करतात आहेत आणि त्यांना या रस्त्यावरून, या मार्गावरून बाजूला हटवताना एकंदरीत दिसून येतात आहेत। हे जे नेते आहेत पोलीस काय येणार आपल्या राहत नाही, फडणवीसचे अजिबात नाही, उठायचं नाही कोणी अजिबात। अरे का माझी गाडी नाही का असं तुम्ही बोलतात? चला गाडीत बस, आम्ही बसत नसतो। दृश्य आपण पाहतोय। पोलीस आणि आंदोलकांमध्ये काहीशी बाचाबाची होते। आंदोलकांमध्ये आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंकेही सहभागी झालेले आहेत। ॲम्ब्युलन्स अडकली होती, लोकांना अडचण येऊ नये कार्यकर्त्यांनी सांगितलं। आम्ही ठिकठिकाणी कार्यकर्ते ठेवले होते। तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं 1-1.5 किलोमीटरवर एक ॲम्ब्युलन्स अडकलेली आहे, त्यामुळे तिथे लोकांना अडचण होऊ नये म्हणून आम्ही बाजूला आलेलो आहे। तहसीलदारनी सांगितलं, आता आम्ही कलेक्टरशी बोलून पणन मंत्र्याशी बोलतोय। आता बघू काय 5 मिनिटात होतं, नाही तर आम्ही परत चाललो रस्त्यावर। आंदोलनाबरोबर ॲम्ब्युलन्स मध्ये जो एखादा पेशंट आहे, तो पेशंटचा जीव सुद्धा आमच्यासाठी महत्वाचा आहे, म्हणून आम्ही बाजूला सरकून ते ॲम्ब्युलन्स काढून देतोय। ॲम्ब्युलन्स गेल्यानंतर परत बसणार आहे। हे काय किती पोलीस बळाचा वापर केला म्हणजे आम्ही काय थांबणार आहे काय? एकीकडे आपण जर पाहिलं तर आमदार पण आपल्या बरोबर आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत। एकीकडे जर आपण पाहिलं तर नाशिकला एक न्याय दिला जातोय, पुण्याला वेगळा न्याय दिला जातोय। पुण्याला सुद्धा न्याय दिला पाहिजे। तो आता 15 रुपये 80 पैसे तोही मान्य नाहीये। 25 रुपये दर मिळावा म्हणून सगळेजण शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आंदोलन करत आहोत। प्रशासनाने आंदोलन दडपूच नाही, कारण शेतकऱ्यांची ताकद मोठी आहे, त्याच्यामुळं हे आंदोलन दडपून दिलं जाणार नाहीये। शेतकरी आक्रमक आहे। आता पुन्हा रस्त्यावरती उतरणार, रस्त्यावरच उतरणार आहे ना, तर रस्त्यावरच आहे।